राजकारण आणि समाजकारणामध्ये दिलेला शब्द पाळणारी माणसं फार दुर्मिळ असतात। मात्र शब्दाशी पक्के आणि कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर, पण शब्दाशी जागणारं, विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख होती। अलीकडच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आमदार पी.एन. पाटील यांनी आपलं वेगळेपण कसं जपलं होतं, या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठं वादळ आलं। यामध्ये राज्यभरातून काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी शरद पवार यांचं नेतृत्व मान्य करत काँग्रेस सोडली। याला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नव्हता। जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे पुढारी राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले। जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष जवळपास रिकामा झाला होता आणि अशा कठीण परिस्थितीत पी.एन. पाटील यांच्या खांद्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली। कोणतीही तक्रार न करता पी.एन. पाटील यांनी 1999 पासून 2019 पर्यंत तब्बल 20 वर्ष ही जबाबदारी पार पाडली। या काळात त्यांच्या यशापयशांचा विचार न करता त्यांनी केलेलं काम कौतुकास्पदच होतं। पी.एन. पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधूनच केली होती। जिल्हा काँग्रेसचा कणा म्हणूनच त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत ओळख राहिली। वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली। ते 1978 ते 1985 या काळामध्ये जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होते। इथून त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया रचला गेला। त्यानंतर 1986 ते 1990 या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा काँग्रेसचं उपाध्यक्षपद भूषवलं। त्यांनी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदही भूषवले। कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला जात होता, त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे। पी.एन. पाटील जिल्हा काँग्रेसमध्ये सक्रिय असतानाच ते पहिल्यांदा 1995 मध्ये आमदारकीच्या रिंगणात उतरले। 1995 मध्ये ते तत्कालीन सांगरूळ विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली होती। मात्र त्यांना संपतराव पवार यांच्याकडून सलग 2 वेळा पराभव स्वीकारावा लागला। पण सलग 2 पराभव हार न मारता 2004 मध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणली होती। संपतराव पवार यांची हॅट्रिक रोखत पी.एन. पाटील यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती। यानंतर 2004 आणि 2014 मध्ये करवीर विधानसभेतून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला। त्याच्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला। यामुळे पराभवातून विजय हे त्यांचं समीकरणच राहिलं। पी.एन. पाटील यांनी जिल्हा काँग्रेसमधून राजकारणातून पाया रचताना सहकारामध्येही पाय रोवत आदर्श घालून दिला। स्थापन केलेल्या कोणत्याच संस्थेचा त्यांनी डाग लागू दिला नाही। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भोगावती साखर कारखाना, राजीव गांधी सूत गिरणी, श्रीपतराव दादा बँक, निवृत्ती तालुका संघ या माध्यमातून सहकारामध्येही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला। पी.एन. पाटील यांनी दिननेरलीमध्ये आमदार होण्यापूर्वीच सूतगिरणी स्थापन करून तरुणांच्या हाताला काम दिलं होतं। या सूतगिरणीला राजीव गांधी यांचं नाव दिलंच, पण गेल्या 30 वर्षांपासून अविरत त्यांच्या जयंतीदिनी कोल्हापूर ते दिननेरली सद्भावना दौड आयोजित करून आदर्श प्रस्थापित केला। एखाद्याशी मैत्री केली तर त्याच्याशी गद्दारी कधी करायची नाही, त्यासाठी मग कितीही शक्तिवानाला अंगावर घेण्याची तयारी त्यांच्यात होती। दिलेल्या शब्दाला कसं जागावं याचं एक उदाहरण घालून दिलं। त्यामुळे जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना राहिली। पी.एन. पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसची साथ कधीच सोडली नाही। राजकीय जीवनात अपयश येत असतानाही त्यांनी कधीच पक्षावरील निष्ठा कमी होऊ दिली नाही। त्यामुळे त्यांची काँग्रेसमन अशीच ओळख झाली। स्वर्गीय विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती। विलासरावांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत होती, तेव्हा पी.एन. पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली। मात्र मंत्रिपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली। पांडुरंग निवृत्ती पाटील असं त्यांचं पूर्ण नाव असलं तरी त्यांची पी.एन. पाटील अशीच आयुष्यभर ओळख राहिली। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर लोकसभेसाठी 1 महिना आमदार पी.एन. पाटील यांनी झंझावाती प्रचार केला होता। पी.एन. पाटील नेतृत्व करत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघामधून सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती। त्यामुळे 4 जून रोजीचा निकाल पाहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याने त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी एक्झिट झाली आहे। आमदार पी.एन. पाटील यांना फॉर द पीपल न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली।